नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 26 मे 2014 हा तो ऐतिहासिक दिवस. नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोरच्या खुल्या मोकळ्या जागेमध्ये हा अतिशय देखणा सुंदर कार्यक्रम झाला होता. आणि आशियाई देशाचे बहुतांश देशांतले राष्ट्रप्रमुख त्याला हजर होते कार्यक्रमात. अतिशय ऐतिहासिक अशी घटना. मी जे शीर्षक दिलेलं आहे की मोदी विरोधकांची तपश्चर्या. तप म्हणजे आपल्याकडे 12 वर्ष पूर्ण झाले, 12 वर्षाला तप म्हणतात, तपपूर्ती. आणि नेमकं पहिल्या दिवसापासूनच म्हणजे अगदी 26 मे 2014चीच गोष्ट सांगतो. त्या शपथविधीपासूनच राहुल गांधींना जागाच कशी पुढच्या खुर्चीत दिली नाही, हे सगळे जे ल्युटियन्स पत्रकार होते यांना काहीच खबर लागली नाही. कोण शपथ घेणार आहे, किती मंत्री असणार आहेत, काय नाही. ते ज्या पद्धतीनं ह्या सगळ्यांना गुंगारा देऊन म्हणजे राजकीय व्यवस्थेलाही गुंगारा दिला आणि पहिल्यांदाच काँग्रेसेतर कोणीतरी असा एक पक्ष जो स्वतःचं बहुमत मिळवून सत्तेवरती आलेला होता. पहिल्यांदाच असा एक पंतप्रधान की जो दीर्घकाळपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला होता आणि तो पंतप्रधानपदी आलेला आहे. बहुजन समाजातली एखादी व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसलेली आहे. अशा कितीतरी मुद्दे, कितीतरी गोष्टी. ओबीसी समाजातला एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी बसती. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यानं आतापर्यंत सगळं काम केलेलं होतं. आणि काँग्रेसची म्हणजे विदाऊट म्हणजे काय म्हणता येईल त्याला, काँग्रेस परंपरा, काँग्रेसच्या बाहेरचं एक वाजपेयी सोडलं तर कोणीच पंतप्रधान होते. सगळे काँग्रेसच्याच चौकटीतले होते. नेहरू नंतर इंदिरा गांधी, शास्त्रीजी थोडा काळ होते पण ते काँग्रेसच होते. मोरारजी देसाई मूळचे काँग्रेसच होते. चरण सिंगांचा एक थोडासा अपवाद म्हणूयात, भारतीय लोकदल त्यांचा जो पक्ष होता, पण आहे तिथे त्याच चौकटीतले होते. त्याच्यानंतर इंदिरा गांधी नंतर त्याचा काय प्रश्नच नाही. परत राजीव गांधी त्यांचाच मुलगा होता, काँग्रेस होता. विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसच होते. चंद्रशेखर काँग्रेसमध्येच होते. देवगौडा आणि गुजरालचा थोडासा अपवाद आपण म्हणूयात परत एकदा. पण ते चौकट सगळी तीच, परंपरा सगळी तीच. पण त्यांना पुन्हा स्वतःचं बहुमत नव्हतं. काही काळ तात्पुरतं टिकलं. पी.व्ही. नरसिंहरावसारखा एकमेव गांधी घराण्याच्या बाहेरचा काँग्रेसवाला होता की 5 वर्ष तो पंतप्रधानपदी बसला. नंतर मनमोहन सिंग. पण मनमोहन सिंग यांचं नाव मी वेगळं यासाठी घेत नाही की ते सगळं भावलं होतं सोनिया गांधीच्या हातातलं. कंट्रोल सगळा सोनिया गांधींच्या हातात होता. 26 मे 2014ला पहिल्यांदा अशी एक व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसली जिला स्वतःचं बहुमत होतं आणि काँग्रेसच्या शिवायच स्वतःचं बहुमत असलेलं ते पहिलं सरकार होतं. अगदी अटल बिहारींच्या काळातही ते नॅशनल NDA म्हणून जे केलेलं होतं, राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोआ, सगळ्या पक्षांचा त्यांना पाठिंबा होता. मिलीजुली सरकार असं होतं ते. स्वतः भाजपला पूर्ण बहुमत नव्हतं. पहिल्या दिवसापासून मोदींवरती टीका सुरू झालेली होती. एक तपपूर्ती पूर्ण झालेली आणि आजही परत त्याच पद्धतीनं टीका होते आहे. म्हणजे ह्यांना हे कळत नाहीये की मोदी हे तुम्ही इतकं म्हणत असताना सलग 3 वेळा पंतप्रधान पदावर, त्याच्यातही परत 2दा स्वतःचं बहुमत असताना, आणि एकदा स्वतःचं बहुमत कमी पडलं, इतरांनी बहुमत दिलं म्हणजे NDAला 293 जागा मिळाल्या म्हणजे सत्ता तर त्यांची येणारच होती. पण सगळ्यांनी जी बोंब केली होती की हे काही सरकार टिकत नाही, कधीही नितीश कुमार पाठिंबा काढून घेऊ शकतात, कधीही चंद्रबाबू नायडू पाठिंबा काढून घेतील, नितीश कुमार कसे पंतप्रधान होतील, सगळी पतंगबाजी करून झाली होती. पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. याही म्हणजे नवीन सरकारलाही 2 वर्ष पूर्ण झाले जे अल्पमतातलं होतं. आणि जे सगळे पहिल्या दिवसापासून बोंबलत होते मोदींच्या नावानं, त्यांच्या बोंबलण्याची तपपूर्ती झाली. पण तरीही पंतप्रधान पदावरती मोदीच आहेत. आणि नंतर म्हणजे स्वतःला बहुमत नसताना सुद्धा जे धडाकेबाजपणे वेगवेगळे निर्णय मोदी सरकारने घेतले, ह्यांचे सगळेच्या सगळे अंदाज चुकले. आणि आत्ता जेव्हा की ह्या सरकारची 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधीसारखा अधिकृत विरोधी पक्ष नेता, आणखी आधीच्या दोन्हीच्यामध्ये तुम्हाला तेवढा आकडाच नव्हता, विरोधी पक्ष नेतेपदही लाभलं नव्हतं, हा काय म्हणतो आहे की हे सरकार वर्षभरामध्ये कसं पडणार. सरकार पडेल की नाही पडेल हे बाजूला ठेवा, पण तुम्ही त्याच्या पाठीमागे तर्क काय दिलेला? काहीच नाही, फक्त काहीतरी पतंगबाजी करायची. मोदींचं मी तुम्हाला अजून एक सगळ्यात मोठं जे काही त्यांचं बलस्थान आहे ते सांगतो.
बाकीचे सगळे आकडेवारी वगैरे देता येतील ते तर दोन्ही बाजूने वापरता येत असतं. काय केलं हे सांगत असताना हे कसं झालं नाही ते कसं झालं नाही म्हणून मोदी कसे फसलेले पंतप्रधान काही म्हणता येऊ शकतं. सर्वसामान्य लोकांपर्यंत थेट पोहोचण्याची जी ताकद आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. माझं गाव परभणी जवळचं उमरी, माझं तिचं कधी फारसं जाणं होत नाही. आता तिथं आमचं काही घर वगैरे काहीच नाही आहे. वडीलच काय आजोबाच 100-125 वर्षापूर्वी जे काही स्थलांतरित झाले आणि ते परभणीतच आहे मी. पण अशामध्ये त्या गावातले आमचं जुनं एक जागा आहे त्या ठिकाणचं, तिथल्या मंदिराचं असे काही कामं चालू असताना जात असताना एकदा मी गेलो होतो तेव्हा नेमकं ते मन की बातचे जे चालू होतं तेव्हा, आणि एक आमच्या गावातला म्हातारा लिंबाखाली ते ऐकत बसला होता बाजीवरती बसून रेडिओवरती. मी माझं जे काही काम होतं ते केलं, लोकांना थोडं मोठं बोललं आणि वापस जाताना म्हणून सहज, फारशी काही ओळख पळख नाही कारण की माझं गावशी संपर्क नाही आहे फारसा, मी परभणीतच वाढलो मोठा झालो आता छत्रपती संभाजीनगरला. त्या आजोबांना म्हणलं, आजोबा नमस्कार, राम राम, काय चाललंय, काय ऐकता तुम्ही? तर त्यांनी जे उत्तर दिलं ते मोदीचं फार मोठं बलस्थान आहे. ते मोदी सांगतं ना पोटातलं सगळं काही ते ऐकत असतो, पोटातलं सांगतो. उमरीच्या माझ्या छोट्या गावातल्या एका म्हाताऱ्याला लिंबाच्या झाडाखाली बसून बाजेवरती जो रेडिओ ऐकायला लागलाय मन की बात मध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याला मोदीचं सांगणं हे पोटातलं सांगणं वाटतं. म्हणजे कोणीतरी आपल्या जवळचं काहीतरी सांगतंय, त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांचा विश्वासही निर्देश करणारं ते वाक्य आहे. ही सगळ्यात मोठी मोदीची ताकद आहे. हे कधीच यांना कळलं नाही. विरोधक इतक्या दिवसापासून बोंबा मारायलेत म्हणून त्यांची तपपूर्ती झाली, त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली शिव्या देण्याची. पुन्हा एक दुसरी तपश्चर्या सुरू झाली आता पुन्हा पहिल्या दिवसापासून. 12 वर्ष संपले, 13 वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून परत शिव्या सुरू झाल्या, चालूच आहे. ती अजून एक नवीन दुसरी तपपूर्ती होईल आता. म्हणजे यांचे हे लक्षात येत नाहीये की मोदींनी पत्रकार परिषदच का नाही घेतली. अरे ते मोदी नियमितपणे मन की बात मधून 140 कोटी लोकांच्या देशवासियांच्या हृदयाला स्पर्श करेल असं बोलायला लागलाय. त्यांना असं वाटतं की मोदी पोटातलं बोलतोय, म्हणजे आपलं काहीतरी जवळचं सांगतोय, आणि हे यांना पाहायला तयार नाहीत, वस्तुस्थिती समजून घ्यायला तयार नाहीत. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी नंतर मोदीच असे पंतप्रधान आहेत की त्यांना इतकी लोकप्रियता लाभली. नेहरू आणि इंदिरांच्या बाबतीमध्ये तरी एक सांगता येऊ शकतं की त्यांना एक विशिष्ट पार्श्वभूमी होती, एक नाव होतं, ग्लॅमर होतं, आणि त्यांच्या बाबतीतला एक दरारा म्हणा किंवा आदरयुक्त भीती होती. जवळीक नसायची त्यांच्या बाबत कधी. सर्वसामान्य माणसांना जाऊन त्याच्यातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. इंदिरा गांधीवरती एक चित्रपट बासू भट्टाचार्य करत होते, आणि तेव्हा त्यांनी त्याच्यातला एक प्रसंग सांगितला की त्यांना सांगितलं की एका त्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना मधल्या कॉरिडॉरमध्ये मोतीलाल नेहरूंचा काय फोटो लावलेला आहे, आणि तो फोटो ते असं बघतात, त्यांना एकदम जुनी आठवण येते, ते फोटो काढतात आणि आपल्या पदरानं त्या फोटोवरची धूळ पुसतात. असा तो प्रसंग त्यांनी समजून सांगितलं. इंदिरा गांधींवरती डॉक्युमेंटरी चालू होती. मग इंदिरा गांधी तिथपर्यंत आल्या, त्या फोटोपर्यंत त्यांनी तो फोटो पाहिला, फोटो हातात घेतला, आपल्या कमरेला कोचलेला बाजूला असलेला कुठला तरी रुमाल घेतला आणि ते पुसलं फोटो. त्यांनी कट करायला सांगितलं असेल. ते म्हणे, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही पदरानं ते पुसतायत. इंदिरा गांधीचं वाक्य, मी पदरानं का पुसू, माझी साडी खराब होईल. तर ते म्हणे, नाही, ते तुमचे आजोबा आहेत त्याच्यामुळे ती जवळीक दाखवण्यासाठी. इंदिरा गांधी म्हणल्या, नाही, मला मंजूर नाही. नंतर मग त्यांचं म्हणणं होतं ते आणीबाणीचा वगैरे प्रसंग आला, त्यांच्या मनातून गेला, आणि तो सगळं ती काय माहितीपट जे काय होते सगळं डब्यातच गेलं. इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या बाबतीत त्यांचा जो एक वेगळेपणा होता स्वतःला सांभाळण्याचं, त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीतला आदर असू शकतं, त्यांच्या बाबतीतलं नेतृत्व म्हणून त्यांच्यावरती लोकांनी प्रेम केलं, पण जवळीक नव्हती, कारण की ते आपल्यातलेत असं वाटत नव्हतं. पण मोदी हा एकमेव असा नेता आहे भारतीय परंपरेतला की तो इतक्या मोठ्या पदावर पोहोचला, सलग इतके दिवस त्या पदावरती आहे. त्याच्या आधी 13 वर्ष तो गुजरातचा मुख्यमंत्री होता. म्हणजे 13 आणि 12 म्हणजे 25 वर्ष झाले मोदी सार्वजनिक जीवनात. इतक्या मोठ्या पदावरचा माणूस असताना सुद्धा सर्वसामान्य माणसांना तो आपल्यापैकी कोणीतरी, आपला प्रतिनिधी कोण, आपला प्रतिनिधी आहे हे फार मोठे. हे सगळे आमचे तज्ज्ञ चर्चा करतात, त्यांची ही पॉलिसी कशी चुकली, ते कसं गेलं, खड्ड्यात कसं गेलं, डिमॉनिटायझनमुळे काय वाटेल ती टीका आजही करतात. मोदींना 12 वर्ष पूर्ण झाले सरकारला, त्याच्यावरची ही उसंतवाणी. मोदी सरकार झाली तपपूर्ती, भारताची कीर्ती वाढलेली. विरोधक किती ओकती गरळ, दिसेना सरळ त्यांना काही. विचारवंत ते आणि पत्रकारच, खाऊन या खार नेहमीच.
सगळ्यांवरती करुनिया मात, विकासाची ज्योत पेटविली. सकारात्मक सदा ओठांवर भाषा, भविष्याची दिशा उज्ज्वलती. पाठीशी भक्कम संघनिष्ठ फौज, स्थिर सत्ता मौज त्याचमुळे. भारत मातेचा सच्चा प्रिय पुत्र, देशप्रेमसूत्र कांत म्हणे, देशप्रेमसूत्र कांत म्हणे. कितीतरी ह्यांच्या टीकेचा भाग तर पूर्णपणे आता काय म्हणता येईल त्याला निसंदर्भ होऊन गेला, दुर्लक्षित करावा असं आहे. त्यांनी सांगितलेलं काहीच घडलं नाही आणि शांतपणे मोदी वाटचाल करत राहील. पण तरी आपण एखादी गोष्ट मान्य करू की असेल बाबा, तज्ज्ञांना कळत असेल पण मोदींना कळत नसेल. मोदींच्या चुका झाल्या का? झाल्या असतील, माणूस आहे, सगळी पूर्ण व्यवस्था आहे, झाल्या असेल, त्याच्याबद्दल काही नाही. पण एवढं करूनही मोदी टिकतो म्हणजे काय? मोदींच्या पक्षाला जेव्हा स्वतःचं बहुमत मिळत नाही तेव्हा हल्लकल्लोळ होतो, तरी शांतपणे बाकीचे सगळे मदत करतात. 1 पासून 7-8 नंबर पर्यंतचे सगळे मंत्री तेच राहतात स्वतःचं बहुमत नसताना सुद्धा. आणि मोठे मोठे निर्णय घेण्यासाठी सुद्धा मोदी कचरत नाही. हे काय आहे? कशामुळे गोष्ट आहे ही? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना मोदी हा आपलासा वाटतो, आपल्यातला वाटतो, आपला प्रतिनिधी वाटतो. म्हणून मी ते माझ्या गावातल्या त्या म्हाताऱ्याचं उदाहरण दिलं की मोदी पोटातलं बोलतो. कुठलंही मोदींचं भाषण तुम्ही ऐका, ते भाषण संसदेतलं असो, प्रचारातलं असो, छोट्या सभेतलं असो, आंतरराष्ट्रीय परिषदांमधलं असो, कुठलंही असो, हे भाषण म्हणजे 140 करोड भारतीयांशी प्रत्येक वेळी साधलेला संवाद. ही मोदींची सगळ्यात मोठी ताकद आहे. विरोधकांनी त्यांची तपश्चर्या चालू ठेवावी. 12 वर्ष पूर्ण झाले, अजूनही 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या करावी मोदींना शिवाय देण्याची. त्याचं काय फळ मिळतं त्यांचं ते जाणो. आपण इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.